जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आयकर संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे। काय आहे ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय 15 लाखापर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होण्याची शक्यता आहे। आगामी अर्थसंकल्पात निर्णय घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वस्तू विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी वित्त वर्ष 2025-26 अर्थसंकल्पामध्ये वार्षिक 15 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक उत्पन्न आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। सरकारनं सध्या या दिशेने हालचाली सुरू केल्याची चर्चा सुरू आहे। एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्यात यासंबंधीचा निर्णय घोषित केला जाऊ शकतो। आगामी अर्थसंकल्पात सरकारकडून कर कपातीचा निर्णय घेतला जाणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र कपात किती करायची याविषयीचा निर्णय अद्याप झालेला नाही। सध्या या बाबीवर विचारविनिमय सुरू आहे असं केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितलेलं आहे। मध्यमवर्ग मोठ्या आर्थिक ताणतणावात असून हा निर्णय झाल्यास भारतातील मध्यमवर्गास मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच उपभोग्य वस्तूंच्या मागणीला मोठेच पाठबळ मिळेल। सध्या आर्थिक मंदी आणि राहणीमानाचा वाढता खर्च यामुळे देशातील मध्यमवर्गीय मोठ्या आर्थिक दबावाचा सामना करीत आहेत। कर कपातीचा सर्वाधिक लाभ जो आहे तो नोकरदार वर्गाला होईल। नोकरदारांच्या हातात अधिक पैसा खेळेल, त्यातून ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत मिळेल आणि या दृष्टीनं 15 लाखापर्यंतचं उत्पन्न सरसकट पूर्णपणे करमुक्त करण्याचा निर्णय होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्राकडून वर्तवली जात आहे। त्यामुळे ही घोषणा जर झाली तर राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी यांना याचा फायदा होईल आणि त्यांचा जो आयकर जातो तो आयकर जाणं बंद होईल, आयकर पूर्णपणे करमुक्त होईल। त्यामुळे ही आनंदाची बातमी असेल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।